आणि आता आपण वांग घालून भाजी, गुढी वांगी घालून. कसली वांगी? गुढी वांगी. गुढी वांगी. गुढी वांगी याला आमच्याकडे गुढी वांगी म्हणतात. या वांग्या ना? हो, हे बघा. ओके, तर ते आम्ही बनवतोय, तर त्याचं साहित्य लिहून घ्या. 5 उभी चिरलेली गुढी वांगी, 1 बटाटा, 200 ग्रॅम मटण खिमा, 2 कांदे चिरलेले, वाडवळी मसाला साधारण 3 टेबलस्पून, भाजलेलं खोबरं, 1 टॅमॅटो ग्रेव्ही केलेला, नंतर 3 चमचे आलं लसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर, गरम मसाला, तेल आणि हळद. साहित्य तुम्ही बघितलं काय काय घेतलं आपण. आणि आता फोडणी आहे ना? फोडणी काय हवंय आधी? प्रथम कांदा. कांदा तसा आपण उभा चिरलेला आहे का? जाडसर थोडा? जाडसर थोडा, म्हणजे जरा ग्रेव्ही जाड होते. ही आता हा जो पदार्थ आपण बनवतोय, तर हे तुमच्याकडे पारंपरिक आहे हा का तुम्ही स्वतः शोध लावलात की नाही करून बघूया बाबा वसईची वांगी आहे? वसई, मी खरं सांगू, वसईला आल्यानंतरच आम्हाला माहिती. तर म्हणजे इथे वसईमध्ये हा बनतो म्हणजे अगदीच. आता टॅमॅटोची ग्रेव्ही पूर्ण टाकणार. त्या मनाने टोमॅटो कमी आहे. कमी आहे म्हणजे एकच घेतलेला आहे मी. आपला 200 ग्रॅमच खिमा आहे ना, मग ते उगीच ते गोडसर होतं ना, असं म्हणजे जरा. बरोबर. आता आपण याच्यामध्ये हा मसाला टाकूया. सगळा टाकते मी, पण एवढा पाहिजे आपल्याला. बापरे, 2-3 चमचे पाहिजे. हो, पाहिजे. आणि हा पण घेताय तुम्ही? नाही, तो गरम मसाला आहे. हा, मी हळद टाकते 1 चमचा. हळद पण बऱ्यापैकी टाकली आहे. हो, भरपूर पाहिजे हळद पाहिजे. आता आलं लसूण ची पेस्ट साधारण 2 चमचे पाहिजे एवढी. तुम्ही पूर्ण तेल सुटेपर्यंत परतायचं. आता तेल सुटलेलं आहे. आता मी हा खिमा सगळा टाकते. हा खिमा थोडा 10 मिनिटं याच्यावर वाफ येऊ द्यायला पाहिजे, आणि नंतर मग ती वांगी याच्यामध्ये सोडायची. बरोबर, कारण मटण किंवा शिजायला वेळ लागतो. सुटलंय ना तेल? तेल सुटलेलं आहे. आता हे घालायचं ना सगळं? ते नंतर घालूया. थोडीशी आपण 5 मिनिटं थोडा वाफ आणून जरा शिजवलं पाहिजे. थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यात टाकू. हो, बस एक 5-10 मिनिटं शिजवून घेऊया. शिजलेला आहे आता खिमा, छान वाफ आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये वांगी कसं वांग करून घ्यायचं. अच्छा, आता आपण थोडी 10 मिनिटं वाफ देऊन शिजवू. पण मग हे पावडर वगैरे टाकायचं ते नंतर टाकतो. नंतर थोडं वाफ यायला पाहिजे. आता आपला हा किमा शिजलेला आहे. वांगी पण शिजत आलेली आहेत. ओके, आता याच्यामध्ये आपण गरम मसाला घालूया 2 चमचे. 2. आणि हे पण का? हे काय काय? भाजलेलं खोबरं आहे. सुकं खोबरं सगळं आणि याच्यात वांग. मीठ राहिलं ना? हो, मीठ टाकायचं आता शेवटी सगळं. सॉलिड दिसतोय, पण हे भाकरी बरोबर अप्रतिम लागेल. अप्रतिम ना? फारच छान लागेल. ठीक आहे, हे रेडी झालेलं आहे. मला वाटतं कोथिंबीर गार्निश केलं की पदार्थ तयार. आहे खाण्यासाठी तयार. वसईला पावही छान मिळतात. हो, नाही का? फ्रेश पाव पण खायला. हो, प्रश्नच नाही. तर वसईला आलात तर मग पावा बरोबर खायचं, नाहीतर मग तांदळाची भाकरी. मस्त. पटकन साहित्य कृती घ्या. गुढी वांगी घातलेला खिमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 5 उभी चिरलेली गुढी वांगी, 1 बटाटा, 200 ग्रॅम मटण खिमा, 2 कांदे, वाडवळी मसाला, भाजलेलं सुकं खोबरं, टोमॅटो प्युरे, 3 चमचे आलं लसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर, गरम मसाला, तेल आणि हळद. कृती: कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमॅटो प्युरे, वाडवळी मसाला, हळद, आलं लसूण पेस्ट आणि मटण खिमा घालून तो वाफवून घ्यावा.
त्यामध्ये उभी चिरलेली वांगी, बटाट्याचे तुकडे, गरम मसाला, भाजलेलं सुकं खोबरं, मीठ आणि कोथिंबीर घालून खिमा शिजवून सर्व्ह करावा.